राम राम विद्यार्थी मित्रांनो, चला आपण एक एक प्रकरण घेऊ. अशा भरपूर कमेंट आल्या की गुरुजी दररोज एक प्रकरण घ्या. तर आपण वर्णमालाचा अर्धा भाग काल घेतलेला आहे. ज्यांनी तो बघितला नसेल तो बघून घ्या. आता पुढचा भाग. आता कालच्या लेक्चरमध्ये आपण वर्णमाला, वर्ण म्हणजे काय, वर्णांचे प्रकार 3. वर्ण किती, जर वर्ण विचारलेत किती सांगायचे आहे तर 52 सांगायचे आहे. आणि वर्णांचे प्रकार विचारलेत किती सांगायचे 3. मग कोणकोणते आहे वर्णांचे प्रकार, तर वर्णांचे प्रकार आहेत 3. एकाला म्हटलं स्वर, दुसऱ्याला म्हटलं स्वरादी आणि तिसऱ्याला म्हटलं व्यंजने. स्वर, स्वरादी, व्यंजने. तर मग आता या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं 3 जे आहे स्वर, स्वरादी, व्यंजने. तर या ठिकाणी आपण मागच्या लेक्चरमध्ये स्वर आणि स्वरादी बघितले. स्वर किती आहे 14 आहे, स्वरादी किती आहे 2. कोणकोणत्या, अम, अह कुणी आणले, मोरकेशव दामले यांनी आणलेले आहे. तर लक्षात घ्यायचं मोरकेशव दामले यांनी अम, अहा या स्वरादीचा समावेश केलेला आहे. स्वर किती असं विचारलं किती सांगायचे 14 सांगायचं आहे. त्यांचे स्वरांचे प्रकार जरी विचारले तर स्वरांचे प्रकार किती सांगायचे 3 सांगायचे. उपप्रकार जर विचारले तर उपप्रकार कशाचे, स्वरांचे, तर किती आहे 2 आहे. एक आहे स जातीय स्वर आणि दुसरा आहे वि जातीय स्वर. सजातीय स्वर, विजातीय स्वर, हे स्वरांचे 2 उपप्रकार आहे. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. हे आपण सविस्तर मागच्या लेक्चरला शिकलेलो आहे. जर तुम्हाला सर्वच व्हिडिओ एकदम क्रमाक्रमाने शिकायचे असेल तर मग पटकन जायचं कुठं, प्ले स्टोअरला. आणि प्ले स्टोअरला जाऊन काय टाकायचं, घे भरारी. घे भरारी असं टाकलं की पुढे येतं डोळे गुरुजी. तर हे असं आलं की काय करा, पटकन ॲप डाउनलोड करा. ते ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणी तुम्हाला फक्त उद्याच्या दिवस 50 रुपयात बॅच आहे. 6 जुलै ही ऑफरची शेवटची तारीख आहे. यानंतर कधीही 50 रुपयाला बॅच मिळणार नाही. यानंतर कधीही 50 रुपयाला बॅच मिळणार नाही, लक्षात घ्या. तर ही 50 रुपयाची बॅच तुम्ही घ्यायची आहे. तर चला आता या ठिकाणी स्वर, स्वरादी शिकलो. आपल्याला आज शिकायचं आपल्याला व्यंजन. आता व्यंजन म्हणजे काय, तर ज्यांना उच्चार करण्यासाठी स्वराची मदत घ्यावी लागते. स्वरांशिवाय याला अक्षरत्व प्राप्त होत नाही किंवा पूर्णत्व येत नाही. मग व्यंजनाचं दुसरं नाव काय आहे, तर संस्कृतमध्ये व्यंजनाला हल म्हणतात. म्हणजे या ठिकाणी हलासारखा आकार तयार होतो. व्यंजनाचा पाय मोडून लिहिलं जातं, हलासारखा आकार तयार होतो आणि म्हणून त्याला हल म्हणजे नांगर, नांगरासारखा आकार होतो आणि म्हणून त्याचं नाव काय ठेवलेलं आहे, हल ठेवलेलं आहे. त्यानंतर हे दुसऱ्या वर्णावर अवलंबून राहतात म्हणून यांना परवर्ण म्हणतात. काय म्हणतात, परवर्ण. बघा व्यंजन, हल, परवर्ण. त्यानंतर या ठिकाणी त्यांना काय म्हणतात, संवृत्त म्हणतात. काय म्हणतात, संवृत्त. अशा पद्धतीने व्यंजनाचे वेगवेगळे नावं आहे. तर व्यंजन म्हणजे काय तर लक्षात घ्यायचं. आता व्यंजनाचे वर्ग पाडले. व्यंजने किती सांगायचे 34. मग एकूण व्यंजने 34 आहे. मग व्यंजनाचे वर्ग पाडले. किती वर्ग पाडले, 5 वर्ग पाडले. किती वर्ग, 5. कोणकोणते, क, च, ट, त, प. क, च, ट, त, प 5 व्यंजन. क, च, ट, त, प, क, च, ट, त, प यांना काय म्हणतात, वर्ग. किती वर्ग, हे 5 वर्ग. कोणकोणते, क, च, ट, त, प, कचड तप, क, च, ट, त, प, कचड तप, कचड तप, कचड तप. नाचत गात, हसत खेळत पाठ करा, ताण घेऊ नका. क, च, ट, त, प, कचड तप. मग कचड तप म्हणा, हे पाठच करायचं. कचड तप, कचड तप, कचड तप. कधी म्हणलंच नाही आपण. मग आता पुढे म्हणायचं, क च्या गाडात काय, ख. दुसरी उभी जर ओळी घेतली आपण, ख, छ, ठ, थ, फ, खचड थप, खचड थप, खचड थप. ख, छ, ठ, थ, फ, कचड थप, खचड थप, कचड थप, खचड थप. लक्षात घ्या, यांना म्हणतात कठोर व्यंजने. हे वर्गीय व्यंजने आहेत, वर्गात येतात. मग एका वर्गात 5 जण येईल. एका वर्गात किती जण आहे, 5. क, ख, ग, क, ख, ग. त्यानंतर घ. आणि इकडं पाहुणे याला काय म्हणतात, याला ड म्हणत नाही तर काय, अंग, अंग, वांगमय, वांगमय त्यातला अंग, वांग, अंग. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं, हे काय आहे तर हे आहे परसवर्ण, म्हणजे अनुनासिक आहे. तर
या ठिकाणी च चा गट घ्या आता च छ ज झ च छ ज आणि पुढं काय च छ ज आणि याला काय म्हणतात, बरेच जण याला त्र म्हणतात, काही य म्हणतात. तर जर याचा उच्चार जर पाहिला आपण तर चन चल हा शब्द जर आपल्याला परसवर्ण रूपात लिहायचा कसा लिहावा लागतो, तर अशा पद्धतीने लिहावा लागतो. मग याचा उच्चार काय चंचल चण चण अन, म्हणून याचा उच्चार काय आहे अन असा आहे अन. हो तर च छ ज झ अन च छ ज झ अन हां याचा उच्चार आहे. तर लक्षात घ्या. हां पुढं चला ट चा गट काय सांगतो ट ठ ड ढ आणि न. आता याचा या न चा उच्चार करताना जीचा शेंडा मूळ आपला पाहिजे न न मूर्धन्य वर्ण येतो न न. हां इथं हे म्हणताना च छ ज झ अन अन टाळूला लागला पाहिजे. तो तालव्य हे अनुनासिक कसं आहे तालव्य हे ग क ख ग गंग त्याचं नाकातून उच्चार पाहिजे, पण त्याचं उच्चार स्थान काय कंठ आहे. चला आता या ठिकाणी आपण काय घेतलं त थ पुढं काय द ध आणि न त थ द ध न त थ द ध न. आता या न चा उच्चार करताना काय करायचं तर जिभेचा शेंडा वरच्या दाताच्या मागच्या बाजूला लागला पाहिजे, म्हणजे स्पर्श झाला पाहिजे. न नळ नाक नको हा न न हे न आहे आणि हे न आहे, दोईतला फरक बरं का. न जीभ मुडपावं लागते, न दाताला लावा लागते, हा फरक याच्यात. आपल्याला काही नाही जसं आहे तसं. चला आता या ठिकाणी आपण काय प फ इथं कोण प फ ब इथं कोण प फ ब भ आणि म प फ ब भ म प फ ब भ म. यांचं शेवटचे जे 5 आहे ना यांचा उच्चार नाकातून करावा लागतो. यांना काय म्हणतात वर्गीय व्यंजने म्हणतात का, तर हे वर्गात येतात म्हणून यांना आधी स्पर्श व्यंजने. कोणती व्यंजने स्पर्श व्यंजने. आता स्पर्श व्यंजने किती असं जर विचारलं 5 5 10 5 15 5 20 5 25 स्पर्श व्यंजने किती सांगायचे 25 सांगायचे. मग स्पर्श व्यंजनाच काय म्हणतात स्पर्श व्यंजनाच काय म्हणतात वर्गीय व्यंजने. काय म्हणतात वर्गीय व्यंजने. स्पर्श व्यंजने वर्गीय व्यंजने. आपल्या डोक्यात आलं पाहिजे स्पर्शीय व्यंजन आणि वर्गीय व्यंजने कशाला म्हणतात. आता हेच वर्गीय व्यंजन हे स्पर्श व्यंजने आहे. मग आता सुरुवातीच्या आता हे लक्षात घ्या या ठिकाणी हे झाले स्पर्श व्यंजने. आता अर्धस्वर आहे. काय आहे अर्धस्वर. आता हा प्रकार व्यंजनाचा आहे आणि नाव काय गुरुजी अर्धस्वर. मग कोणकोणते अर्धस्वर यरलव 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 य व र ल. नियमानुसार असा क्रम पाहिजे, पण आपल्या शाळेमध्ये होतं य र ल व यरलव 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 यरलव. चला ताण नका घेऊ, नाचत गात हसत खेळत अभ्यास करा, वय विसरून अभ्यास करा. लहान व्हा, लहानपणे देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहानपणामध्ये आनंद आहे, मोठेपणात दुःख आहे, मोठं होण्यात दुःख आहे. पण लहानपणी माणसाला असं वाटतं आपण मोठं व्हावं, मोठं झाल्यावर असं वाटतं लहान व्हावं. पण एकदा मोठं झाल्यानंतर लहान होणं अवघड होतं, पण आपण लहान होऊ शकतो. उड्या मारत गात हसत खेळत जगा, सर्वांशी चांगलं वागा, सर्वांना चांगलं बोला. चला आता या ठिकाणी य व र ल यांना अर्धस्वर का म्हणतात लक्षात घ्या. आता जर आपण हे क घेतलं तर या क ची जर आपण फोड केली तर क अधिक अ बरोबर क असं हे क तयार होतं. क अधिक अ. आणि जर आपल्याला हे यला जर विचारलं आपण तर हे अर्धस्वरीय कसं तयार होतं बघा. आपल्याकडे रस्व स्वर काल बघितले होते आपण, कालचे लेक्चर बघून घ्या सर्वांनी. आता लक्षात घ्या आपले रस्व स्वर कोणकोणते. आता बघा रस्व स्वर आपले कोणकोणते तर अ रस्वई रस्वऊ रू आणि रलू हे कोणते स्वर आहे आपले हे रस्व स्वर आहे. मग काय करा हा 1 नंबरचा रस्व स्वर आहे ना याला कट करून सर्वांच्या पुढे लिहून काढा. ई अधिक अ उ अधिक अ रू अधिक अ आणि रलू अधिक अ. मग आता काय घडतं तर ई अधिक अ बरोबर य तयार होतं, उ अधिक अ बरोबर व तयार होतं, रू अधिक अ बरोबर र तयार होतं आणि रलू अधिक अ बरोबर
ल तयार होतं. यवर ल. सुरुवात स्वराने शेवटही स्वर तयार होणारं व्यंजन आहे. म्हणजे याच्यामध्ये स्वरांचा समावेश जास्त आहे आणि म्हणून त्यांचं नाव काय ठेवलेलं आहे, अर्धस्वर. मग यची खऱ्या अर्थाने फोड हे संधीमध्ये सांगितलेलं आहे. पुढे सांगितलेलं आहे संधीमध्ये. काय म्हणते संधी? इ अधिक अ बरोबर य, उ अधिक अ बरोबर व, ऋ अधिक अ बरोबर र आणि ऋ अधिक अ बरोबर ल. याला यनादेश संधी म्हणतात. यवर ल तयार होणे त्याला काय म्हणतात, यनादेश संधी. आपल्या संधी शिकायचं आहे ते. आता पुढे संधी घेणार आहे आपण. चला, हे झाले अर्धस्वर. त्यानंतर कोण आहे? उष्मे आहे. उष्मे म्हणजे काय? ज्यांचा उच्चार करताना उष्णता बाहेर फेकली जाते. ज्यांचा उच्चार करताना उष्णता बाहेर फेकली जाते त्यांना काय म्हणतात? उष्मे. मग आता या ठिकाणी आपण घेतलं काय? आपण घेतलं श शाळेचं. आता या ठिकाणी शाळेचं घेतलं, त्याचा उच्चार काय होतो? श. हां, आता इथं आपण म्हटलं षटकोनाचं. हां, इथं म्हटलं श. हां, षटकोन, षडज. जिभेचा शेंडा मुडपला पाहिजे, त्याचा मूर्धा करावा, कारण ते मूर्धन्य वर्ण आहे. हां, श याचा श आणि याचा स. स दंत्य वर्ण येतो, म्हणून स म्हणताना जिभेचा शेंडा वरच्या दाताच्या पाठीमागे लागला पाहिजे. चला, उष्मे किती आहे? 3 आहे. कोणकोणते उष्मे? तर उष्मे आहे तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे. उष्मे या ठिकाणी कोणते? 3 आहे. चला, आता स्वतंत्र. काय? स्वतंत्र. कोण आहे स्वतंत्र? स्वतंत्र ळ आहे. स्वतंत्र वर्ण आहे ळ. ळ म्हणजे तो वेगळ्या ठिकाणून आलेला आहे, वैदिक वाङ्मयातून घेतलेला आहे तो. संस्कृतमध्ये ळ नाही आहे, इकडून घेतलेलं आहे, वैदिक वाङ्मयातून घेतलेलं आहे. याला वाङ्मय नाही म्हणायचं, काय म्हणायचं? वाङ्मय. वैदिक वाङ्मयातून घेतलंय. आणि इकडं काय आहे? तर महाप्राण. महाप्राण काय? तर ह. ज्यांचा उच्चार करताना जास्तीचा प्राणवायू बाहेर फेकला जातो त्यांना काय म्हणतात? महाप्राण. महाप्राण, महाप्राण. येते लक्षात? चला, अर्धस्वर 4, उष्मे 3, स्वतंत्र 1, महाप्राण 1. आता हे 25. 25 आणि 4 किती झाले? 25 आणि 4 29, 29 आणि 3 29 आणि 3 29 आणि 3 32, 32 आणि 2 34. म्हणजे एकूण व्यंजने किती आहे? 34. येतं एक लक्षात? हे असे आपले 34 व्यंजन आहे. मग आता यांचे या स्पर्श व्यंजनाचे काय केले? प्रकार पाडलेले आहे. आता याचा तुम्ही पटकन 1 मिनिटात स्क्रीनशॉट काढून घ्या, मग मी तुम्हाला पुढं सांगतो. आता काय करायचं? स्पर्श व्यंजनाचे आपल्याला वर्ग पाडायचे, म्हणजे त्याचे प्रकार पाडायचे. चला, घेतला तुम्ही स्क्रीनशॉट मारून? घेतला. आता बघा, या ठिकाणी हे जे स्पर्श व्यंजने आहे, चला सर्वच कटलं आहे ते. अंडो. हां, राहू दे, हे पावणे मंडळ. आता लक्षात घ्या. आता हे स्पर्श व्यंजने आपण हे पहिले आपल्याला माहीत झालेले आहे, यांना आपण बाजूला काढू. आता हे पावणे मंडळ तुम्ही पण बाजूला व्हा. आता बघा, हे सुरुवातीच्या ज्या उभ्या 2 ओळी आहे यांना म्हणायचं कठोर व्यंजने. कचडतप, खचडथप, कचडतप, खचडथप, कचटतप, खचटतप, कचडतप, खचडथप, कचडतप, खचडथप. हां, उभ्या 2 ओळी पाठच करायला. कचटतप, खचटथप, कठोर. हां, कठोर यांनाच अघोष म्हणतात. काय म्हणतात? अघोष. हां, कठोर, अघोष. चला, आता दुसऱ्या ज्या उभ्या 2 ओळी, गजडदब, 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 गजडदब. यांना काय म्हणतात? यांना म्हणतात मृदू. काय म्हणतात? मृदू व्यंजने. मृदू किंवा घोष, सघोष. चला, मृदू, घोष या ठिकाणी. आणि हे शेवटचे जे पाहुणे मंडळ आहे यांना काय म्हणतात? हे जे शेवटचे 5 आहे ना, ग, अन, न, न, म, यांना म्हणतात अनुनासिके. ज्यांचा उच्चार नाकातून होतो त्यांना काय म्हणतात? अनुनासिके. बघा, सुरुवातीचे 2 कठोर, मधल्या 2 ओळी मृदू आणि शेवटची उभी ओळ काय आहे? अनुनासिक आहे. चला, हे झाले स्पर्श व्यंजनाचे पुन्हा 3 प्रकार. आता
हे झाले कठोर मृदू घोष आधी सर्व स्पर्श, नंतर कठोर मृदू घोष. हे कोण अर्धस्वर, हे कोण उष्मे, हे कोण स्वतंत्र, आणि ते कोण महाप्राण. चला मग आता पुन्हा एक या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला, ज्या ज्या व्यंजनामध्ये हचा उच्चार होतो, ज्या ज्या व्यंजनाच्या शेवटी हचा उच्चार होतो त्यांना काय म्हणतात, महाप्राण म्हणतात. काय म्हणतात, महाप्राण, महाप्राण, महाप्राण. मग आता हे झाले प्रकार. आता हे घ्यायला काढून टाका. आता पुन्हा दोन प्रकार पाडले, एकाला म्हटलं महाप्राण आणि एकाला म्हटलं अल्पप्राण. आता महाप्राण आणि अल्पप्राण कसे लक्षात ठेवायचे, लक्षात घ्या. ज्याच्या शेवटी हचा उच्चार होतो त्यांना महाप्राण म्हणायचं. मग महाप्राण काय, इथं बघा तुम्ही यांचा उच्चार करताना काय होतं, ख छ ठ थ फ, खचड थप, खचड थप, खचड थप, ख छ ठ थप, ख छ ठ थप, ख छ ठ थप. त्यानंतर हे पहा, घ घ झ ढ ध भ, गजड धब, गजड धब, गजड धब. म्हणजे यांच्या शेवटी हचा उच्चार होतो म्हणून या उभ्या दोन ओळींना काय म्हणतात, महाप्राण. मग आता मला सांगा, महाप्राण हे 5 आणि हे 5 10. त्यानंतर हे उष्मे जे आहे ना यांना पण महाप्राण म्हणतात, आणि हे पाहुणे तर महाप्राणाचे. म्हणजे हे किती झाले, 5 आणि 5 10, 10 आणि 3 13 आणि 1 14. मग महाप्राण व्यंजने किती, 14 आहे. मग मला सांगा एकूण व्यंजने किती, 34. त्यातून 14 गेले, खाली किती राहिले, 20. 20 आणि 10 30 आणि 4 34, म्हणजे 20 राहिले. मग 20 काय आहे, अल्पप्राण आहे. मग लक्षात घ्या, ज्यांच्या शेवटी मग राहिलेले सर्व आता जे आपण कट करतोय हे सर्व 20 काय आहे, हे सर्व 20 अल्पप्राण आहे. मग आता तुमच्या पुढे स्क्रीनशॉटसाठी मी काय ठेवतो, महाप्राण ठेवतो. फक्त काय ठेवतो, महाप्राण. मग महाप्राण ज्यांच्या शेवटी हचा उच्चार होतो त्यांना महाप्राण व्यंजने म्हणतात. मग हे 5 आणि 5 10 आणि हे 4 14 हे काय आहे, तर हे आहे महाप्राण. मग ज्यांच्या शेवटी हचा उच्चार होत नाही ते कोणते आहे, तर महाप्राण झाल्याच्या नंतर ते आहे 2 नंबरला अल्पप्राण. मग जर विचार आपल्याला महाप्राण व्यंजने किती, तर सांगा किती, 14. आणि अल्पप्राण जर विचारले तर किती सांगा, 20.